पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येतील जे आरोपी आहेत त्यांना आज कोर्टाने निर्दोष मुक्तता दिली आहेत आणि या सर्व संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार मनीषा कांदे आहेत. मॅडम, काय सांगाल की आज आपण जर बघितलं गेल्या 20 वर्षापासून हा खटला चालू होता आणि आज ह्या आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आली. खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे की एखादा खटला 20 वर्ष चालतोय आणि अशा प्रकारचा निर्णय आला आहे. शेवटी हे घडलं कसं किंवा हत्या कोणी केली हा प्रश्न राहतोच. ह्याला खूप राजकीय वळण असल्यामुळे ह्या गोष्टीला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे आणि निश्चितच ज्यांचं नुकसान झालं आहे की ज्यांच्या कुटुंबातलं कोणी व्यक्ती अशा पद्धतीने त्यांची हत्या झाली आहे त्यांना नक्कीच हा निर्णय धक्कादायक असणार आहे याची पूर्ण कल्पना मला आहे. आज जर बघितलं आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरच्या दौऱ्याला आहेत, अमित शहा देखील आहेत, दोघांमध्ये चर्चा देखील झाल्यात आणि हा जो तपास आहे जो सीबीआय आहे ते लवकरच हायकोर्टामध्ये धाव घेणार असे देखील सांगितलं जातं. माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते यांचं वक्तव्य मी ऐकलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी हेच म्हटलं आहे की ते अमित शहाजींशी केंद्रीय जे गृहमंत्री आहेत त्यांच्याशी बोलून नक्कीच हा निर्णय जो आहे तो वरील कोर्टात चालला पाहिजे आणि नक्की सत्य काय आहे ते बाहेर पडलं पाहिजे. शेवटी एखाद्या कुटुंबातली व्यक्ती जर हत्या झाली असेल तर त्या कुटुंबाला न्याय मिळणं आवश्यक आहे. पण दुसरीकडे आपण जर बघितलं ओमराजे निंबाळकर म्हणतात की मी अजूनपर्यंत कुठला निर्णय घेतला नाही, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा देखील अजून निर्णय नाही, येत्या 2 दिवसामध्ये मी लवकरच निर्णय घेईल असं देखील म्हटलं जाते. काय वाटतं आपल्याला? खरं तर या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्या दिवशी उद्धव ठाकरे गट जो आहे तर त्यांच्या बैठकीला ते दिल्लीला अनुपस्थित राहिले. त्याच्यानंतर नेमकं त्यांनी हे का केलं आहे त्याचे अजून कुठल्याही 6 लोकांनी अजून काहीही बोललेले नाही आहेत. हे असं करण्यामागचं कारण किंवा त्यांनी कुठे त्यांना प्रवेश करायचा आहे का किंवा काय करायचं आहे ह्याची कोणतीच स्पष्टता नाही आहे. त्यामुळे हा जो कोर्टाचा निकाल आहे हत्येचा आणि ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि हा निर्णय त्यांचा स्वतःचा आहे. ते त्या बैठकीला अनुपस्थित राहिले. पुढे ते काय करणार आहेत याच्याशी आम्हाला खरंच कोणतीही गोष्ट माहीत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा त्यांचा निर्णय ते 2 दिवसांनी सांगतील. पण एकीकडे म्हटलं जातं की ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहेत, त्यामुळे आता ओमराजे हे सध्या आपल्याला तळ्यात मळ्यात पाहायला मिळते कारण त्यांची भूमिका अजून स्पष्ट झाली नाही आहे. बघा, ऑपरेशन टायगर हे मीडियाने दिलेलं एक नाव आहे आणि ते कुठे जाणार आहेत, कोणत्या पक्षाबरोबर जाणार आहेत याबद्दल त्या 6 लोकांनी अजून काहीच म्हटलेलं नाही आहे. ना की आम्ही काही त्याच्यामध्ये घडवून आणलेलं आहे कोणी. ते काही त्यांची कारणं असतील की ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आणि पुढे ते काय करणार आहेत. मला असं वाटतं येणारा काळच या बऱ्याचशा गोष्टींची उत्तरे मिळेल आपल्याला. एकीकडे आपण जर बघितलं अमित शहानी कोल्हापूरमध्ये म्हटले की आता एकच पक्ष आहे, एकच शिवसेना आहे. पहिलं शिंदे गट म्हटलं जातं पण आता शिवसेना ही एकच शिवसेना असं म्हटलं जाते. जिकडे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार, जिकडे शिवसैनिक आणि कायद्याने देखील इलेक्शन कमिशनने देखील चिन्ह आणि नाव हे आम्हाला म्हणजे मान्य एकनाथजी शिंदे यांना दिले आहे आणि त्यामुळे जिकडे हिंदुत्वाचे विचार तीच शिवसेना. पण आज राज ठाकरे म्हणतात की 2029 साठी हे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, हे फक्त अमित शहा यांच्यासाठी सुरू आहे 2029 मध्ये. आता राज ठाकरे काय म्हणाले त्याच्याशी मी खरं काही त्याच्यावर बोलू इच्छित नाही. त्यांनी त्यांच्या मनातले विचार प्रकट केले असतील. मुळात म्हणजे लोकांसाठी तळागाळात काम केलं पाहिजे. केवळ बोलणं हे खूप सोपं असतं परंतु आज तळागाळात जाऊन लोकांशी थेट संपर्क असलेला नेता ते म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे एवढं आम्हाला माहिती आहे. पण त्यांनी आज राज ठाकरेंनी खूप मोठ्या प्रमाणात भाषण केले. त्यांनी म्हटलं की जे फोडाफोडीचे आहे त्याची पोरफोड त्याची फोडफोड आणि हे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं. आता हे खरं तर जेव्हा 6 मनसेचे नगरसेवक जेव्हा उद्धव ठाकरेंकडे गेले त्यावेळी आणि त्याच्यानंतर ते मग परत उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र निवडणूक देखील लढली. तर आता त्यावेळी त्यांनी हा निर्णय का घेतला आणि राज ठाकरेजींचं मी भाषण काही पूर्ण ऐकलेलं नाही आहे, तुमच्या माध्यमातून मला समजतं आहे. परंतु तो प्रश्न तेव्हाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारायला पाहिजे होता. काल उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये म्हटले की एक भावनिक त्यांनी एक व्यक्त केलं की माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मी पक्षाच्या पदावरून पाय उतार करेल. कसं पाहता याकडे? मला असं वाटतं त्यांना कुठेतरी समजलं असेल की आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व पुढे चालणार नाही
आणि खरं तर हे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मी काही बोलावं एवढी मी बोलत नाही आहे, परंतु हा त्यांच्या भाषणात त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी केलेला संवाद आहे. आता त्यांचा पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते ठरवतील की पुढे कोणी पक्ष चालवावा. पण नक्कीच पुढे ऑपरेशन 2 होणार का? कारण की अशी देखील चर्चा रंगली की आता खासदार आहे, नंतर आमदार आहे, नंतर नगरसेवक आहे. नाही बघा, हे सगळे मीडियाने चालवलेले विषय आहेत आणि याच्याशी कोणताही संबंध नाही आहे आमचा. परंतु त्याचबरोबर माननीय शिंदे साहेब हा एक आश्वासक चेहरा आज महाराष्ट्रात आहे. सगळ्यांना ते आपलेसे वाटतात आणि आमचे दरवाजे खुले आहेत. नक्कीच हे होते आपल्यासोबत मनीषा कांदे आणि त्यांनी सांगितलं की सर्वांसाठी आमचा दरवाजा खुला आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. कॅमेरा मोहन दुबेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, दादर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.